बीडच्या गेवराईत पुन्हा एकदा लक्ष्मण हाके आणि अजितदादा गटाचे आमदार विजयसिंह पंडित यांचे समर्थक आमने सामने आले। जरांगेंचं बॅनर का लावलं म्हणून हाकेंनी यापुढे आमच्या दारी आला तर दांडक्यानं मारू असं वक्तव्य केलं होतं। त्यावरून हा वाद आता चिघळलाय। पाहूयात एक रिपोर्ट। एकीकडे बीडमधून मनोज जरांगेंनी मुंबईत येण्याचा इशारा दिलेला असताना बीडमध्ये हाके आणि अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित यांचे समर्थक भिडले। जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देत आमदार विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांनी बॅनर लावलं होतं। त्यावरून हाकेंनी पंडित यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे। हाकेंच्या टीकेनंतर गेवराईत पंडित समर्थकांनी हाकेंचे फोटो जाळत निषेध नोंदवलाय। त्याला उत्तर म्हणून स्वतः हाके गेवराईत पोहोचल्यामुळे अजून तणाव वाढला। त्याचा परिणाम दोन्ही बाजूने दगड आणि चप्पल फेकण्यात आले। काय भुंकायचंय ते भुंकू द्या। आणि हे श्वान जे म्हणतोय मी तुम्हाला, हे श्वान कसं असतं, दोन प्रकारचे श्वान असतात। एक श्वान हे जातिवंत श्वान असतं, जे दुर्जनांपासून आपलं रक्षण करत असतं, गार्डनिंगचं काम करत असतं एक श्वान। आणि दुसरं श्वान जे असतं ना, त्याला स्ट्रीट डॉग म्हणलं जातं। स्ट्रीट डॉग असं हे स्ट्रीट डॉग आहे। आणि मी आज गेवराईमध्ये चाललोय। त्या विजयसिंह पंडिताच्या पार्श्वभागात जर धमक असेल ना, अरे माझे पुतळे काय जाळतो, मी स्वतः येतोय आणि मला जाळ तू। तुझ्यात जरा जर दम असेल ना, अरे भोरट्या, तू एका समाजाचा आमदार नाहीस। 2-3 लाख एका विधानसभा कन्सिस्टन्सीमध्ये 2-3 लाख मतदार असतात आणि निवडून आल्यानंतर टोटल विधानसभेची जबाबदारी तुमच्यावर असते आणि महाराष्ट्राच्या हिताची भूमिका निभावण्याची जबाबदारी तुझ्यावर असते आणि तू पुतळे जातो। की आपण या ठिकाणाहून बाजूला हो, मात्र लक्ष्मण हाके जे आहेत ते या ठिकाणी थांबलेले आहेत आणि ते सुद्धा हटायला या ठिकाणाहून तयार नाहीत। दुसरं होत आहे पोलिसांकडून देखील दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न होतोय। या ठिकाणी लक्ष्मण हाकेंनी जे आहे ते दंड ठोपतलेत आणि लक्ष्मण हाकेंच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी लाठ्या काठ्या बाहेर काढण्यात आलेल्या आहेत। या ठिकाणी त्यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळतं। लक्ष्मण हाके स्वतः कार्यकर्त्यांना दंड ठोपाटून आणि या ठिकाणी पुढे निघताना पाहायला मिळतात। ही संपूर्ण जी दृश्य आहेत आपण ती लाईव्ह दृश्य गेवराई शहरातून पाहतोय। मोठा गोंधळ, या ठिकाणी चप्पल फेक करण्यात आली आहे। आमदारांच्या कार्यकर्त्यांवरती लक्ष्मण हाकेंच्या कार्यकर्त्यांकडून चप्पल फेक करत दांडे देखील बाहेर काढण्यात आलेले आहेत। मला मी दांड्यानं मारू, ह्याला आमचे लोक दांड्यानं मारतील, अशा पद्धतीचं वक्तव्य तिथं 3 दिवसापूर्वी यांनी तिथं केलं। आणि वक्तव्य कशामुळं की म्हणे यांनी मोठे मोठे बॅनर लावले, होर्डिंग लावले। म्हणले कशाचे होर्डिंग लावले तर जरांगे पाटलांना समर्थन देण्याकरता होर्डिंग यांनी लावले। आणि त्याच्यामुळं आम्ही जे काय आहे दरवाजात आमच्या आल्यानंतर दंडुक्याने मारू अशी भाषा केली। तरी मी काही प्रतिक्रिया त्याच्यावर दिली नाही। परंतु आज सकाळी परत एकदा आपल्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून तुला घोडा लावू, मी तिथं यायलो, मी पाहतो तुझ्यात किती दम आहे, तू तिथं ये। माझा पुतळा ज्या ठिकाणी जाळला त्या छत्रपती शिवाजी चौकामध्ये गेवराईमध्ये मी आलोय। मी चॅलेंज केलं या भुरट्या आमदाराला, तू अरे 3 लाख विधानसभा कन्सिस्टन्सीमधल्या सर्व समाजाचा तू निवडून आलेला आमदार असताना तू आमच्या ओबीसी बद्दल कधी बोलणार आहेस? ही आमची भावना होती आणि त्याच ठिकाणी आम्ही इथं आलेलो आहोत। आणि तू माझ्या नादाला लागू नको। तू आम्हाला श्वान वगैरे बोलतो, चहा पिणार आहे ना, थांबतो मी। जीभ घसरली म्हणाल, तुमचा माणूस मुख्यमंत्र्यांना शिव्या देतोय, आम्ही सुद्धा मर्दाची औलाद आहोत। तुझ्या गावात आलोय 500 किलोमीटर अंतरावर, तुझ्या दम असेल तर ये।
विशेष म्हणजे मी फडणवीस समर्थक आहे असं हाकेंनी म्हटलंय. विधानसभेत आमच्यामुळे महायुतीचा विजय झाल्याचा दावाही हाके वारंवार करतात. गेवराईत अजितदादा गटाचे उमेदवार विजयसिंह पंडित ओबीसींची मतं घेऊन जिंकल्याचा दावाही हाकेंचा आहे. मात्र स्वतः लक्ष्मण हाके गेवराई विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचा प्रचार करत होते, त्यामुळे हाकेंची नेमकी भूमिका काय असेही प्रश्न उपस्थित होत आहे. गेवराई विधानसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार वंचित बहुजन आघाडीच्या प्रियंकाताई खेडकर यांच्या प्रचारार्थ विजय आजच झालाय बरं का. आमची मतं तुम्ही घेतली, तुम्ही निवडून आलाय, कायद्याच्या सभागृहात गेलाय, सत्तेत बसलाय, देवेंद्र फडणवीसाच्या सत्तेचा लाभ घेताय आणि तुम्ही ओबीसीचं आरक्षण उद्ध्वस्त करायला चाललाय. राजीनामा या दोघांनी द्यावा, परत या प्रश्नावर निवडणुकीला सामोरं जावं. अरे चालगा, तुझी काय लायकी आहे कुत्रिया? अरे तुझी काय लायकी आहे? अरे तुझी काय लायकी आहे? हाड ए चल कुत्रिया, ए चल कुत्रिया, अरे चल. अरे ते तुझ्या आईचे आहे, चल हरामखोर, चल नालायक साल्या. अशोक काळकुटे, TV9 मराठी, गेवराई, बीड. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.